नारायणगड म्हणजे धाकटी पंढरी आणि या धाकटी पंढरीला ज्या पद्धतीचं श्रद्धेचं स्थान समाजात आहे आणि सामाजिक भूमिकेत धाकटी पंढरी म्हणजे सामाजिक भूमिकेतल्या सगळ्याच गोष्टींचा निवारा आहे. आणि याच निवाऱ्यासाठी काल अमोल खुने आपल्या ज्या पद्धतीची आपली कैफियत आणि आपण किती सत्य आहोत आणि आपल्या भूमिकेत कशा पद्धतीने वालंट लावून आपल्याला बदनाम करण्याचा प्रयोग ज्या पद्धतीने करण्यात आला त्याची खरी साक्ष देण्यासाठी काल या धाकटी पंढरी म्हणजे नगरनारायणांच्या चरणी काल बसून शपथ घेतली. खऱ्या अर्थाने ही जी शपथ आहे ती सामाजिक परिस्थितीसाठी खऱ्या अर्थाने ती अग्निपरीक्षा आहे. कारण की ज्याच्या मनात पाप नसतं, त्याच्या मनात कटुता नसते किंवा त्याच्या मनामध्ये जो अपराध बोध करत नाही, तोच माणूस अशा पद्धतीच्या भूमिका घेऊन आपली निष्पक्षता आणि आपण कसे या अपराधापासून अलिप्त आहेत हे दाखवण्याचा प्रयोग करतो. परंतु सामाजिक भूमिकेत अशा पद्धतीचे बालंट लागल्यानंतर ज्या पद्धतीने सामाजिक जीवन जगताना किंवा सामाजिक जीवनात मध्ये सहचर करताना ज्या पद्धतीने माणूस हा या बालंटाला घेऊन सामाजिक परिस्थितीमध्ये जगणं त्याला कठीण होत. आरोप काय? आरोप एक साधी गोष्ट आहे. कुणावरही कशा पद्धतीने लावता येतात. रामावर आरोप झाले. सामाजिक परिस्थितीमध्ये चांगल्या काम करणाऱ्या प्रत्येक माणसावर आरोप होतात. पण आरोप सिद्ध करणं ही तेवढ्याच महत्वाची गोष्ट असते. मात्र समाज त्याकडे लक्ष देत नाही आणि नेमकं घोडं इथंच फसतं. सरकारी दरबारात तर खऱ्या अर्थानं ज्या पद्धतीनं चार्जशीट मध्ये सगळ्या गोष्टी नोंदवण्यात आल्या आणि ज्या पद्धतीच्या भूमिका चार्जशीट मध्ये दाखवण्यात आल्या त्याच्यात तर अमोलला पूर्णपणे ग्रीन सिग्नल मिळालाय. पण खऱ्या अर्थानं ज्या सामाजिक स्तरावर या ठिकाणी माणसाला जीवन जगण्यासाठी महत्वाची भूमिका बजावी लागते आणि ज्या पद्धतीने माणूस हा मनुष्य समाजप्रिय प्राणी आहे, हा समाजप्रिय प्राणी ज्या पद्धतीने सामाजिक भूमिकेत आपली भूमिका ठेवतो आणि शेवटी अमोलनं आतापर्यंत जे सर्व काम केलं ते व्यक्तिगत स्वार्थासाठी नव्हतंच. ही भूमिका सगळी सामाजिक दायित्वासाठी होती. याच विश्लेषण करण्यासाठी तुमच्या समोर आहे. मित्रांनो, सामाजिक जी भूमिका घेऊन आम्ही जेव्हा जगायला लागतो त्यामुळं की त्या त्या गोष्टीमध्ये आपली सामाजिकता आणि सामाजिक समरसता ही खूप महत्वाची असते. समाज ज्या पद्धतीने विकास करतो त्या पद्धतीने आपलाही विकास होत असतो. त्यासाठी समाज विकसित झाला पाहिजे आणि जेव्हा जेव्हा सामाजिक विकासाचा आलेख चढत जातो तेव्हा त्याच पद्धतीनं त्या समाजातल्या लोकांचा जो राहण्याचा दर्जा आहे, जो विचार करण्याचा दर्जा आहे, ज्या पद्धतीच्या परिस्थित्या समाजात निर्माण होतात आणि या समाजाची खऱ्या अर्थानं प्रगती व्हायला सुरुवात होते. पण अलीकडच्या काळामध्ये ज्या पद्धतीने या सामाजिक भूमिकेला या राजकीय षडयंत्रासाठी वापरलं जात आहे आणि राजकीय भूमिका हे आपल्या सार्थकी होण्यासाठी समाजाचं एकीकरण करून एक ज्या पद्धतीने लोकशाहीमध्ये बहुमताचं अस्तित्व आहे ते बहुमत आपलं सिद्ध करण्यासाठी ह्या समाजांचा उपयोग होतो. आज असे सामाजिक भूमिकेत दुकानदाऱ्या मांडून बसणारे अनेक जण आहेत. आमच्याकडच्या लोकशाहीमध्ये ज्या पद्धतीच्या भूमिका आज आखल्या गेल्या त्या याच झुंडशाहीच्या माध्यमातून मांडण्यात आलेल्या. कारण की ज्याची संख्या ज्याची जिसकी जितकी संख्या भारी उसकी उतनी हिस्सेदारी अशा पद्धतीचे जर ब्रीदवाक्य सामाजिक पटलावर जर निघत असतील तर खऱ्या अर्थाने ही सामाजिकतेला ढोक्याची घंटा आहे. परंतु याच पद्धतीनं जेव्हा सामाजिक विकासासाठी एखादा तरुण जेव्हा आपल्या जीवनाला झिजू लागतो परंतु झिजवत असताना त्या परिस्थितीमध्ये त्याच्यावर याच समाजानं एक मोठे आरोप लावून ज्या पद्धतीच्या षडयंत्रामध्ये त्याला गुंतवलं जातं याचाच व्यक्ती हा अमोल खुने ठरला. अमोल खुने जेव्हा अमोल खुनेवर जेव्हा या सुपारीची जेव्हा बालंट लावण्यात आली, सुपारीचे आरोप ठेवण्यात आले आणि त्याच्या विरोधात जालना पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दाखल करण्यात आली. या फिर्यादीमध्ये ज्या पद्धतीच्या भूमिका मांडून त्याच्यावर शासकीय दरबारी जी काही भूमिका मांडण्यात आली खऱ्या अर्थानं त्या संदर्भातून 2.5 महिन्याचा ती कोठडी आहे ती अमोलने भोगली आणि ज्या पद्धतीने या तपासाच्या ससेमिरा लावून या तपासाची भूमिका ही करून शेवटी चार्जशीट दाखल होत असताना जेव्हा या चार्जशीटच्या माध्यमातून सामाजिक परिस्थिती दाखवत असताना ही ज्या गोष्टी पटलावरच नाही त्या चार्जशीट मध्ये येणार कशा.
मग या सगळ्या घटना दाखवत असताना चार्जशीट मध्ये या सगळ्या गोष्टी हा निष्कलंक आणि निष्प्रभ अशी प्रतिमा या अमोलची निघाली. आता ते कोर्टात सबमिट होऊन त्याच्यावर कोर्टाची प्रक्रिया सुरू होणार आहे. पण खऱ्या अर्थानं ज्या अमोलला आज सामाजिक भूमिकेत जगताना किंवा सामाजिक जीवन व्यतीत करताना प्रत्येक ठिकाणी काही भाग त्याच्यासोबत आहे, परंतु समाजाची भूमिका जोपर्यंत 100% किंवा 80% त्याच्यासोबत येणार नाही किंवा सामाजिक भूमिकेतून त्याला चांगल्या पद्धतीची भूमिका मिळणार नाही, तोपर्यंत या गोष्टीचा खऱ्या अर्थानं सामाजिक भूमिकेत तो आजही अपराधीच म्हणून अपराध बोध त्याच्या मनात नेहमी कायम राहील. पण हेच अपराधबोध कमी करण्यासाठी तो काल नगद नारायणाच्या पायथ्याशी जाऊन त्यांच्या दरबारी जाऊन आपण ज्या पद्धतीच्या भूमिकेत आहेत, आणि तो एकटा गेला नाही, त्याच्यासोबत त्याची मुलं, की जे सामाजिक भूमिकेत येणाऱ्या भविष्य आहे, सामाजिक पटलावर त्याचं येणार उद्याचा काळ आहे, की जो सामाजिक परिस्थितीशी खूप मोठ्या पद्धतीने जोडणार आहे. आम्हाला ज्या पद्धतीने मागच्या परिस्थितीमध्ये अमोलची भूमिका ही ज्या खलनायकाची दाखवली, खऱ्या अर्थानं नगद नारायणाच्या पायरीवर जाऊन ज्या पद्धतीच्या भूमिका अमोलने मांडल्या आणि ती शपथ घेऊन जर खऱ्या अर्थानं मी अपराधी असेल तर मला अपराधाची शिक्षा ही समाजाने द्यावी, समाजाने माझे योग्य तो न्याय करावा. पण जर मी अपराधी नाहीये तर माझ्यावर अपराधाची बोझ म्हणजे ओझ कशासाठी, आणि हे ओझ घेऊन मी माझं आयुष्य जगू शकत नाही. ज्या पद्धतीनं तो सामाजिक भूमिकेत ज्या समाजाच्या आंदोलनासाठी म्हणा, सामाजिक हक्कासाठी म्हणा, ज्या पद्धतीने त्यांनी सामाजिक भूमिका आपल्या सामाजिक भूमिकेत आपला खारीचा वाटा उचलला आणि त्याच्या गावापासून म्हणा किंवा ज्या पद्धतीची आंदोलनांच्या माध्यमातून त्यांनी दिल्ली मुंबईपर्यंत गाडी ओढून नेणं असे म्हणा किंवा विविध मराठा आंदोलनामध्ये मराठा आरक्षणाच्या आंदोलनामध्ये आपली एक सक्रिय भूमिका दाखवली. खऱ्या अर्थानं अशा पद्धतीच्या सक्रिय भूमिका दाखवणाऱ्या कार्यकर्त्याला योग्य तो न्याय मिळाला पाहिजे. कारण की एखाद्या छोट्याशा बालंटामुळे जर एखाद्याचं आयुष्य उद्ध्वस्त होत असेल, सामाजिक पटलामध्ये ज्या पद्धतीनं त्याच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन हा चुकीचा ठरू शकत असेल, आणि या परिस्थितीत खऱ्या अर्थानं आरोप घेऊन जगणं आणि आरोप मुक्त होऊन जगणं याच्यामध्ये खूप मोठा फरक आहे. ज्यांनी आरोप लावायचे त्यांनी आरोप लावून आपले मोकळे झाले, पण खऱ्या अर्थानं ज्याला भोगायची वेळ आली नाही सामाजिक परिस्थितीमध्ये, सामाजिक स्तरावर या सगळ्या गोष्टीचं जे मंथन व्हायला हवं, ज्या पद्धतीने याच्यावरची भूमिका मांडायला हवी, खऱ्या अर्थानं आता ती समाजाने मांडली पाहिजे. कारण की समाजासमोर नगद नारायणापेक्षा मोठी न्यायपालिका दुसरी कोणती नसणार आहे. कारण की सामाजिक भूमिकेत जेव्हा सगळ्या गोष्टींचे बोध होतात तेव्हा माणूस हा शेवटी आपल्या आराध्याकडेच आपलं घराणं मांडायला जातो, आणि खऱ्या अर्थानं या घराण्यामध्ये आपली निष्पृहता किती आहे, आपण किती सत्य परिस्थितीमध्ये आहे, आणि तेही आपल्या लेकरा बाळासोबत. लेकरांना घेऊन जेव्हा त्या मंदिरात जाऊन तो अमोल शपथ घेतोय की या सगळ्या गोष्टीशी माझा काही संबंध नाही, मी सामाजिक परिस्थितीमध्ये मी ज्या पद्धतीचं माझं काम होतं त्या कामाची भूमिकाच माझी ती आहे, या या कोणत्याही कटकारस्थानामध्ये किंवा आशा सुपारीच्या खेळामध्ये माझा कसलाही संबंध नाही, जर असेल तर नगर नारायण मला त्याची शिक्षा दे. ह्याच्या पलीकडे आता समाजाला पाहिजे काय? पण समाज खऱ्या अर्थानं आता अमोलच्याकडं कशा दृष्टीने बघतो, आणि नगद नारायणाच्या शपथेनंतर खऱ्या अर्थानं सामाजिक भूमिकेत अमोलची कोणती परिस्थिती सुरू होते, आता हेच समाजानं ठरवावं. कारण की शेवटी आता सगळ्यात मोठं जे सामाजिक दायित्व आहे, समाजाचं सगळ्यात मोठं श्रद्धास्थान आहे, आणि त्यांनी कसल्याही पद्धतीचा पोरशो केला नाही किंवा कसल्याही पद्धतीची स्टंटबाजी केली नाही. कोणालाही माहिती असेल किंवा नसेल, कारण की ज्या पद्धतीची व्हिडिओ क्लिप त्याची सोशल मीडियावर आली आणि ज्या पद्धतीनं तो आपल्या एका सहकार्यासोबत आपले 2 मुलं घेऊन तो नगद नारायणाच्या मंदिरात जातोय, खऱ्या अर्थानं ह्यालाच म्हणतात खरी निष्पृहता. कारण की निष्पृहता काय असते? स्टंटबाजी करून मोठमोठा लावाजामा तयार करून सगळ्यांची साक्षी पुराव्याने जर सामाजिक भूमिकेत येत असेल, आणि जेव्हा मनातच पाप नाहीये, मनातच कसल्या पद्धतीचा छळ नाहीये, तर मग समाज प्रोपगंडा करणं काय, कशाची का गरज आहे?
या सगळ्याचा ध्यास खऱ्या अर्थानं आता समाजाने घेतला पाहिजे. आणि हीच खरी सामाजिक कसोटी आहे. कारण की शिक्षा देणारा तो देव आहे, तो नगद नारायण आहे. आणि नगद नारायणाच्या माथी जर त्यांनी चुकीचं वर्तन करून जर चुकीच्या पद्धतीनं जर गेला असेल तर 100% शिक्षा मिळणार आहे. परंतु नाही केलेल्या गुन्ह्याची जर शिक्षा समाज त्याला देत असेल तर सामाजिक भूमिका सुद्धा बदलल्यात असंच ठपका समाजावर पडेल. त्यामुळं विचार समाजाला करायचा आहे. अमोलने आपली निष्पृहता सिद्ध केली. आता निष्पृहता खरी सिद्ध करण्याची खरं बॉल आता समाजाच्या कोर्टमध्ये आहे. समाज कशा पद्धतीने निर्णय घेईल आणि सामाजिक भूमिकेत काय आता या संदर्भात मंथन होईल हे आता समाजाच्या सूत्रावर आधारित आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात अमोलला कशा पद्धतीने समाज ट्रीट करतो हे आपल्या पद्धतीने तुम्हाला जर वाटत असेल तर तुम्ही निश्चितपणे याला कॉमेंटच्या माध्यमातून कळवा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. नमस्कार.